नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. मंडळी, सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. वागळे एस्टेट येथील शांतीनगर परिसरातील एका इमारतीमधील स्लॅब अचानक कोसळल्याची घटना घडली. ही घटना मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या घटनेत 3 व्यक्तींना दुखापत झाली आहे. त्यांना उपचाराकरता रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. वागळे एस्टेट परिसरातील शांतीनगर परिसरात नूतन नीलम अपार्टमेंट ही 5 मजली इमारत आहे. साधारणपणे 30 ते 40 वर्ष जुनी ही इमारत आहे. या इमारतीमध्ये 26 सदनिका असून त्यामध्ये अंदाजे 85 ते 90 रहिवासी राहत होते. या इमारतीच्या 5व्या मजल्यावरील स्लॅब 4थ्या मजल्यावर अचानक कोसळला. ही घटना मंगळवारी मध्यरात्री 3 वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमध्ये गजेंद्र प्रसाद, प्रिन्स यादव, प्रदीप यादव या 3 व्यक्तींना दुखापत झाली आहे. ठाणे महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाच्या रूपादेवी पाडा येथील पंप हाऊसचं काम तब्बल 8 वर्षांपासून रखडलं असल्याने परिसरातील नागरिकांना गंभीर पाणी समस्येला सामोरं जावं लागत आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक शिवसेना विभाग प्रमुख तथा माजी नगरसेवक एकनाथ भोईर, नगरसेविका एकता एकनाथ भोईर आणि नगरसेविका यज्ञा भोईर यांनी ठाणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरत जाब विचारला. सदर पंप हाऊसच्या कामाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला होता. मात्र शुभारंभानंतर देखील 8 वर्ष काम पूर्ण झालं नाही. 8 वर्ष उलटूनही काम रखडलेलं असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. जे काही काम झालं आहे ते देखील निकृष्ट असल्याचं आरोप एकनाथ भोईर यांनी केला आहे. पाणी दौरा आम्ही याच्यासाठी केला होता आणि संबंधित आमचे सर्व अधिकारी या ठिकाणी आम्ही बोलवले होते. याचं कारण असा होता का या ठिकाणी जे आपला संपाचा काम गेल्या 8 वर्षापासून प्रलंबित आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी या इंदिरानगर, किसननगर, श्रीनगर सगळ्याच भागातील नागरिकांसाठी, सावरकर नगर सर्वच नागरिकांच्या भागासाठी या ठिकाणी एक मोठा संप आम्ही बांधण्यात आला होता, आम्ही हाती घेण्यात आला होता. माननीय महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री आणि आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते याचा भूमिपूजन ॲक्च्युली झाला होता आणि त्या कामाला 8 वर्षे झाली. खरं तर बघायला गेलं तर कोविड काळात सुद्धा या ठेकेदाराला आम्ही पैसे दिलेले आहेत. महानगरपालिकेने सुद्धा त्या ठिकाणी पैसे दिले का लवकरात लवकर काम व्हावं, पण ठेकेदाराच्या मगरुरीमुळे हा काम कदाचित थांबला असेल. मग अशा ठेकेदारांवर कारवाई झाली पाहिजे असं आमचा मागणी आहे, कारण आमच्या लोकांच्या जीवनाशी तो खेळतोय. नाही, आता थोड्या दिवसात आता आम्ही ते काम कंप्लीट करून घेऊ आणि जे ग्राउटिंगचा जो विषय आहे तो आम्ही 100% वॉटरप्रूफ होईल असं ते बघू. थोडंसं त्या संगपीठचं ग्राउटिंग राहिलं आहे, ते ग्राउटिंग पण आम्ही आता कंप्लीट करून घेऊ. पुढच्या 1 महिन्यात हे काम कंप्लीट होईल. देशभरात महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. सर्व शिवमंदिरांमध्ये विविध ठिकाणी धार्मिक विधी आयोजित करण्यात आले होते. ठाण्यातील उपवन येथील खंडेलवाल बसस्टॉपजवळ मनोकामना हनुमान मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त महारुद्राभिषेकाचं आयोजन करण्यात आलं. सकाळपासूनच भाविकांची, शिवभक्तांच्या रांगा या ठिकाणी लागल्या होत्या. मोठ्या प्रमाणात शिवभक्तांची गर्दी झाली होती. विविध प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन या निमित्ताने करण्यात आलं होतं. या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. अनेक पक्षांच्या मान्यवरांसह अनेक मान्यवरांनी या ठिकाणी येऊन देवाचं दर्शन घेतलं. या मंदिरामध्ये महाशिवरात्रीच्या निमित्ताने हे पहिलं वर्ष होतं, परंतु लोकांचा प्रचंड मोठा प्रतिसाद दिसून आला, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते श्री संजय सिंग यांनी दिली. श्री संजय सिंग यांच्या नेतृत्वाखाली अंबुज सिंग, मनोज तिवारी, तरंजित सिंग बसन, अजय सिंग, अनिल मोरे, महेंद्र पाल, अनिकेत रोकडे यांच्यासह अनेक भाविकांनी हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली. सर, ये हम लोग के सनातन धर्म के और यहाँ इंडस्ट्रियल के उपवन इंडस्ट्रियल के सभी लोग मिल के ये प्रोग्राम को करते हैं. और सबसे पहले अभी हम लोग हनुमान जयंती का प्रोग्राम करते थे, हनुमान जी का ये करते थे, लेकिन यहाँ पे लोगों का ये था कि शंकर भगवान का नज़दीक में कोई मंदिर नहीं था, तो इसके लिए हम सब लोग ने मिल के एक शंकर भगवान का शिवलिंग का स्थापना करवाया पूजा पाठ पद्धति के हिसाब से. और अभी उसका हम लोग आज पहला साल हमारा ये महाशिवरात्रि का दिन हम लोग को पहले साल करने को मिला है. और सब लोग मिल के हम इंडस्ट्री के लोग कर रहे हैं और सब लोग बढ़ चढ़ के हिस्सा ले रहे हैं. और बहुत सुबह से
5 बजे से यहाँ लोगों की लाइन लगी हुई थी। इतना भीड़, ऐसा लग रहा था कि हाँ सनातन के लोग इतना रुचि दिखा रहे हैं और कर रहे हैं। लाइन लगी हुई थी सुबह से। और हम लोगों ने इसके बाद रुद्राभिषेक का प्रोग्राम रखा हुआ है और पंडित जी आए हुए हैं। रुद्राभिषेक होगा, उसके बाद फिर 2 बजे के बाद भजन कीर्तन चालू हो जाएगा। 6 बजे तक 7 बजे तक भजन कीर्तन चलेगा। फिर उसके बाद महाआरती चलेगी। आरती होएगा, 8-9 बजे तक आरती होगा। उसके बाद 7 बजे के बाद हम लोग का भंडारे का प्रोग्राम है, महाप्रसाद का वितरण होगा और 4 से 5 हज़ार लोगों का हम लोगों ने व्यवस्था किया हुआ है। सब लोग आपस में मिल के कर रहे हैं। मैं शिव भगवान को प्रार्थना करता हूँ कि सब सुखी रहे और जैसा हमारा ग्रुप बना है बना रहे। धन्यवाद। भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम। प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे। नक्की भेट द्या। CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन। सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे। तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही। सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे। मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे। या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे। मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत। त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे। आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे। शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे। तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे। धन्यवाद। ठाणे जिल्ह्यातून कोकणात पारंपरिक शिमगोत्सवासाठी जाणाऱ्या कोकणवासियांची संख्या मोठी असल्याने ठाणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या आगारातून नियमित बसगाड्यांव्यतिरिक्त 75 बसगाड्या सोडण्यात येणार आहेत। या बसगाड्यांचं तिकीट आरक्षण करण्याची सुविधा 28 ते 2 मार्च 28 फेब्रुवारी ते 2 मार्च या कालावधीमध्ये असणार आहे। ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोकणवासीय वास्तव्यास आहेत। यातील अनेक कोकणवासीय हे शिमगोत्सवासाठी गावी जातात। या काळात कोकणवासियांना प्रवासाकरता बसगाडीची सुविधा व्हावी या दृष्टिकोनातून अशा प्रकारची सुविधा करण्यात आली असल्याची माहिती एसटीच्या वतीने देण्यात आली आहे। ठाण्याच्या शिवाजीनगर उन्नती गार्डन मैदान येथे कोकण ग्रामविकास मंडळाच्या वतीने आणि आयोजक नगरसेवक सीताराम राणे यांच्या पुढाकाराने स्वर्गीय अजितदादा पवार महोत्सव नगरीत सुरू असलेल्या भव्य मालवणी महोत्सवामध्ये सोमवारी मातृशक्ती अवतरली। निमित्त होतं होम मिनिस्टर या खेळ रंगला पैठणीचा या कार्यक्रमाचं। मालवणी महोत्सवाच्या निमित्ताने पारंपरिक मालवणी संस्कृती, खाद्य संस्कृती आणि लोककला यांचा त्रिवेणी संगम या निमित्ताने अनुभवायला मिळाला। सोमवार दिनांक 16 फेब्रुवारी रोजी सायंकाळी महिलांसाठी विशेष आकर्षण ठरलेला होम मिनिस्टर खेळ हा कार्यक्रम देखील मोठ्या प्रमाणात रंगला। राहुल ढेंगळे आणि निनाद सुतार प्रस्तुत होम मिनिस्टर या कार्यक्रमात परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। तर या होत्या आजच्या ठळक बातम्या। ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय। अर्थातच
त्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे. तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.